नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस भरती लेखी पेपरसाठी उपयुक्त असा प्रश्नसंच बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो मित्रांनो, आजच्या जर व्हिडिओची तुम्हाला PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. आणि हो मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात ज्या काही अपडेट असतात ते आपण वेळोवेळी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून ठेवा. चला तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, परम हा भारतातील पहिला सुपर कॉम्प्युटर कोणत्या देशाच्या मदतीने बनवला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रशिया. प्रश्न क्रमांक 2 आहे, गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1982. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी आत्मीय सभा आणि ब्राह्मो समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राजा राममोहन रॉय. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणता दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 9 ऑगस्ट. आणि 9 ऑगस्ट मित्रांनो जागतिक आदिवासी दिन म्हणून पण साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पुणे महानगरपालिका. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी आधुनिक भारताचे जनक कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राजा राममोहन रॉय. प्रश्न क्रमांक 7 आहे, मालदीव बेटे खालीलपैकी कोणत्या बेटाच्या दक्षिणेस वसलेले आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक 8 आहे, सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नर्मदा व तापी. आणि हो मित्रांनो, नर्मदा आणि तापी ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1962. प्रश्न क्रमांक 10 आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फर्ग्युसन कॉलेज. आणि हे कुठे येते मित्रांनो, तर ते पुण्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 11 आहे, ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवण्याकामी पोलीस पाटलास कोण मदत करतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कोतवाल. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, जळगाव. प्रश्न क्रमांक 13 आहे, अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना कोणी स्थापन केली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विनायक दामोदर सावरकर यांनी. प्रश्न क्रमांक 14 आहे, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या साली करण्यात आले होते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, 1951. प्रश्न क्रमांक 15 आहे, कोणत्या दिवशी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 6 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 16 आहे, चौधरी चरणसिंह यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, किसान घाट. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, पाडेगाव. प्रश्न क्रमांक 18 आहे, पुढीलपैकी कोणता जिल्हा संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नांदेड. प्रश्न क्रमांक 19 आहे, पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण हिमाचल प्रदेशमध्ये नाही? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गुलमर्ग.
पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20 आहे. मोसाद हे गुप्तचर संघटना कोणत्या देशाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इस्रायल. प्रश्न क्रमांक 21 आहे. किती वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी 128 वर्षांनंतर. मित्रांनो प्रश्न पडू शकतो त्यामुळं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे. खरोसा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लातूर. प्रश्न क्रमांक 23 आहे. दरवर्षी कोणता दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 26 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 24 आहे. पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पत्रकारिता. प्रश्न क्रमांक 25 बघूया. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी मुंबई येथे. प्रश्न क्रमांक 26 आहे. ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बुद्धिबळ. आणि भारताचे पहिले ग्रँडमास्टर कोण आहेत तर विश्वनाथ आनंद आहेत. प्रश्न क्रमांक 27 आहे. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1897 रोजी. प्रश्न क्रमांक 28 आहे. कोणतेही अर्थविधेयक डॅश यांच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 29 आहे मित्रांनो. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे सुरू झाले होते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दिल्ली येथे. आणि आकाशवाणी केंद्र कुठे झालं होतं तर ते मुंबई येथे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 30 आहे. भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी मत्स्य उत्पादन. आणि धवल क्रांती कशासाठी ती दूध उत्पादन. आणि हरित क्रांती अन्नधान्य. प्रश्न क्रमांक 31 आहे. राष्ट्रीय नार्को टेस्ट हेल्पलाईन मानस हे अनावरण कुणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अमित शहा. प्रश्न क्रमांक 32 आहे. केरळनंतर स्वतःचे OT प्लॅटफॉर्म सुरू करणारे दुसरे राज्य कोणते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए मेघालय. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचते. आणि हो मित्रांनो आपल्या चॅनलवरती पोलीस भरती संदर्भात ज्या काही अपडेट किंवा जी काही माहिती असते ती आपण वेळोवेळी देत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.